कार्डिओलॉजिस्ट व्हावं, असं वाटण्यामागे काही स्टोरी आहे? किंवा हा प्रवास कसा होता? ॲक्चुअली एम-बी-बी-एस करताना मला प्रचंड आकर्षण होतं कार्डिओलॉजीच्या बाबतीत आणि फ्रँकली सांगायचं झालं तर मी एम-बी-बी-एसच्या 3rd इयरला येताना जवळ-जवळ ठरवलं होतं, की आपल्याला कार्डिओलॉजिस्ट व्हायचं आहे. त्याच्यामध्ये काही इन्फ्लुएन्शियल व्यक्ती होत्या, जसं पुण्यामधले हिरेमठ सर किंवा बंगलोरमधले एक व्ही-एस प्रकाश नावाचे सर किंवा मुंबईचे बुरकुले सर ह्यांना इंटरॅक्ट केल्यानंतर मला ते अजून ओढ जाणवली आणि मला जाणवलं, की मला फक्त हृदयरोग तज्ञ व्हायचंय सुपर स्पेशालिस्ट म्हणून. खरं तर हे शक्य आहे कारण मी बघितलं तर एम-बी-बी-एसला तू गोल्ड मेडलिस्ट आहेस. एम-डीला तू गोल्ड मेडलिस्ट आहेस. त्यामुळे तुला जे हवं आहे, ते तू मिळवतोचच, असं आपण नक्कीच म्हणू शकतो. असा कुठला घटना, प्रसंग किंवा स्टोरी आहे का, ज्यानी तुला वाटलं किंवा ज्यानी तुझा हा निर्णय अजून घट्ट झाला असं म्हणता येईल? एम-बी-बी-एस झाल्यानंतर फ्रँकली एम-डी करताना मला पेडियाट्रिक करून मग कार्डिओलॉजीला जायचं होतं. पण काही कारणांमुळे मला ती सीट मिळू शकली नाही. त्यामुळे टॉपर असून सुद्धा मला तिथे जाता आलं नाही ही एक खंत आणि तो शॉक होता. पण खरं सांगतो माहिती देव जे करतो ते योग्य करतो. म्हणजे मला मग मेडिसिन करून मग कार्डिओलॉजी करायला लागलं. आता 25 वर्षानंतर मला ते जाणवतं इट वॉज अ बेटर डिसिजन.